नमस्कार मंडळी. गव्हामध्ये तणनाशकाचा उपयोग करतेवेळी नेमका आपण कोणत्या दिवशी किंवा गहू लागवडीपासून किती दिवसाच्या नंतर गव्हावर तणनाशक हे मारायला पाहिजे. आपला पाठीमागे बघू शकता, येथे गहू पेरणी झालेली आहे आणि येथे तण सुद्धा उगवून आलेले आहे. तर नेमकं गव्हामध्ये जे आपण तणनाशक मारणार आहे, तर हे तणनाशक आपण गहू पेरणी झाल्यावर किती दिवसानंतर मारायचं, तर 20 ते 22 दिवसानंतर आपल्या गव्हामध्ये तणनाशक हे मारणे सगळ्या शेतकऱ्यांना महत्त्वाचे असते. आता भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तण राहत नाही, परंतु त्यांना सुद्धा तिथे तणनाशकाचा उपयोग हा करावाच. याचं कारण काय की आपला गहू जर वाढला आणि नंतर जर तण उगवले तर आपला तण गव्हाला हे मार देते. त्याच्यामुळे आपण गहू लागवडीपासून 20 ते 22 दिवसानंतर आपल्या गव्हामध्ये तणनाशकाचा उपयोग हा करावा. आता महत्त्वाचा मुद्दा येतो की गव्हामध्ये तणनाशक कोणते वापरावं, तर याच्यामध्ये जे ड्युपॉन्ट कंपनीचं अल्ग्रिप आहे, तर हे तुम्ही अल्ग्रिप वापरू शकता. याच्यामध्ये जो घटक आहे तो म्हणजे मेटासल्फ्युरॉन मिथाइल. हे एक पाऊच येते, ते 8 ग्रॅमचं असते. हे तुम्हाला 8 डब्यासाठी वापरायचं आहे. तर तुम्ही तिथे 8 डब्याचं पाणी बनवायचं आणि प्रत्येक डब्यामध्ये एक एक डब्बा टाकायचं, म्हणजे 8 ग्रॅम 8 डब्यासाठी हे बरोबर येणार. त्याचप्रमाणे तुम्ही 2,4-T चा वापर करू शकता. हे सुद्धा एक जबरदस्त तणनाशक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही UPLचं वेस्टा याचा सुद्धा तणनाशकाचा उपयोग करू शकता. आता हे UPLचं वेस्टा 160 ग्रॅम प्रति एकरी तुम्ही वापरू शकता. तणनाशक वापरत असताना एकरी 8 ते 10 डब्बे तणनाशकाचे होतील, याप्रमाणे औषधीचं प्रमाण घेऊन तुम्ही गव्हामध्ये तणनाशक हे मारू शकता. तर गव्हामध्ये तणनाशक वापरण्याबद्दल तुमच्यासाठी थोडीशी ही माहिती होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.